9 ऑगस्ट 2024 हा दिवस पूर्ण भारतासाठी काळा आहे. कारण की कोलकात्यात एक आर्जिकर कॉलेज म्हणून हॉस्पिटल म्हणून आहे, जिथे रेग्युलर प्रमाणे नाईट ड्युटीज होतात. लेडीज असतात, जेंट्स असतात, सगळे डॉक्टर्स नर्सेस सगळं असतात. तर रेग्युलर प्रमाणे एक महिला तिथे नाईट ड्युटी करत होती. सहजप्रमाणे रोज जशी नाईट ड्युटी असते तशी नाईट ड्युटी करून तिला झोप आली आणि झोपण्यासाठी ती सेमिनार हॉलमध्ये गेली. का गेली? कारण हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती. रात्र झाली, ती झोपली. सकाळी सेमिनार हॉलमध्ये एक बॉडी सापडली. तर डॉक्टर्सनी त्याचा ॲटॉप्सी रिपोर्ट केला. तर ती म्हणजे तो ॲटॉप्सी रिपोर्ट ऐकून म्हणजे डायरेक्ट धक्का बसतो की तिचे पाय जे होते ते 90 डिग्रीमध्ये होते. तिच्या डोळ्यामध्ये काचा जाऊन तिच्या डोळ्यातून रक्त येत होतं. तिच्या पायातून, हातातून, प्रत्येक बॉडीच्या पार्टमधून रक्त येत होतं. तर हे नेमका प्रकार काय? पहिले तर हॉस्पिटलने ते सुसाईड म्हणून घोषित केली. ही सुसाईड नव्हती. तर ॲटॉप्सी रिपोर्ट नंतरच कळालं की तिच्यावर रेप अँड मर्डरचे झालेला होता. तर तिच्या बॉडीमध्ये 150 ग्रॅम सिमन सापडलं. एक माणसाचं काम अजिबात नाही आहे हे त्याच रिपोर्टमध्ये कळाले. हे झालं, सगळा प्रकार झाला. त्यानंतर हॉस्पिटलने 2 दिवसात लगेच तिथे रिनोव्हेशनचं काम चालू केलं. म्हणजे कोणाच्याच समजण्याच्या पलीकडे आहे की 2 दिवसात लगेच रिनोव्हेशनचं काम का चालू केलं? तर काम चालू ह्यासाठी केलं की तिथले जे पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी हे काम चालू करण्यात आलं. तर सुजय राय हा जो माणूस आहे तिथल्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा माणूस आहे. तर त्यांचा एक रॅकेट आहे त्या हॉस्पिटलमध्ये चालतं. तर ते ह्या मुलीला कळालं होतं की हे रॅकेट हे चालवतात. मग ती सांगणार होती पुढच्यांना, म्हणून ही घटना तिच्यासोबत घडली. तर ही घटना तर आज घडली आहे. आपण काय करणार? इंस्टाग्रामवर, ट्विटरवर 2-3 स्टोऱ्याज टाकणार, 8 दिवसानंतर विसरून जाणार. परत एक घटना होणार, परत आपण विसरून जाणार, स्टोऱ्याज टाकणार, विसरून जाणार. मागे पण निर्भयासोबत हेच झालं होतं. आंदोलनं झाली, सगळं झालं. पण काय झालं शेवटी? आपली न्यायव्यवस्था, आपले राजकारणी कोणालाच काही न्याय मिळू देत नाही. मग याला पर्याय काय? तर आपले सारखे बांधव ज्या आपल्या बहिणी बाहेर जात आहेत, आपल्या जॉबला जात आहेत, कामधंदे करतायत, म्हणजे ज्यांना गरज आहे काम करण्याची, अशा महिलांना तर बाहेर जावंच लागणार आहे. आणि असे कुत्रे तर बाहेर फिरणारच आहे. मग अशा कुत्र्यांना मारायचं कसं? तर आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला खूप चांगलं शिकवलेलं आहे. डायरेक्ट कापायचे, दुसरा पर्यायच नाहीये. आपल्या महाराजांचे मावळे आपल्याला लवकरात लवकर व्हावं लागेल, तेव्हाच या गोष्टी घडतील. आपण राजकारण्यांवर, आपण ह्या न्यायव्यवस्थेवर जर सोडून दिलं तर कोणाचंच काही भलं होणार नाही. दर महिन्याला एक निर्भया केस घडेल, दर महिन्याला एक कोलकात्याची केस घडेल. आपण हातावर हात धरूनच बसून राहणार. लवकरात लवकर आपल्याला ह्या गोष्टीचा काहीतरी पर्याय काढावा लागेल. भारतात आता म्हणजे मला असं राजकारण हे काय म्हणता येईल, राजकारण राहिले नाही, गलिच्छ कारण झालेलं आहे सगळं. तर जसे राजे राज करायचे आधीचे, इंग्रजी येऊन गेले, फ्रेंच, डच जसे येऊन गेले, आपल्या महिलांवर तसेच अत्याचार होत होते. आता पण तेच अत्याचार होत आहे, फक्त काय आहे, एक लोकशाहीचं त्याला वळण दिलेलं आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या महाराजांचे विचार लवकरात लवकर आपल्या आचरणात आणावं लागतील. बाहेर चालणाऱ्या बाईकडे आपल्याला आपली एक आई जाते किंवा बहीण जाते ह्या डोळ्यांनी जर बघितलं तरच या गोष्टीला उत्तर मिळणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.